याच्याकडे लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. जर 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट झाली नाहीत तर आयोजकांकडनं 2 धाबांची पेनल्टी आणि पंचांकडनं सीमारेषेजवळचा एक क्षेत्ररक्षक 30 मध्ये घेतला जाईल. इथून आता गेम सुरू होतीये. 1:16 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. दर्शन स्ट्राइक एंड वरती गणेश. पहिला चेंडू भन्नाट वेगानं यष्टरक्षकाला संधी होती. एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण होतीये. धावांचा श्री गणेशच्या बॅटमधून आलेली एक धाव. सोमाटणे संघासाठी मात्र आपण पाहतोय अकाउंट खुलं झालेलं आहे. स्ट्राइक एंड वरती यावेळेस बॅटर आलाय कुणाल. कुणाल आता मैदानाच्या आत दाखल झालेला हा दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे. पण दर्शन येणाऱ्या चेंडूवरती काय रणनीती आखणार. दोस्ती चषक 2026 चे माध्यम दुसरी रात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळाली. बरेचसे मान्यवर या व्यासपीठाकडे येताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा मात्र यावेळेस व्हाईट चेंडूचा इशारा आहे. लाईन मिस झालेली आहे. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्नाच्या नादात जास्त लाईन मिस केली. ती मात्र गोलंदाजानं पनिशमेंट दिली पंचांनी आणि इथून मात्र आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती प्लस केली जाईल. जिल्हा परिषदेचे सदस्य हरेश भाऊ कोकरे साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये आपण पाहिले. मावळचे दमदार नेतृत्व ज्यांनी आपण पाहतोय आदरणीय सुनील अण्णा शेळके दमदार आमदार यांच्या खांद्याला खांदा लावून मावळच्या विकासासाठी चांगलं योगदान दिलंय. पण इथे मात्र आता गोलंदाजानं मारली बाजी. झेल टिपलाय आणि पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय कुणाल. बॅक टू द डगआउट 2 या आकड्यावरती. संधी देऊया डीजेला. दाखल झालेला आहे. 2 या आकड्यावरती पहिला गडी टीम सोमतने संघानं मात्र गमवला. पण या स्पर्धेमध्ये अतुल शेठ कालेकर साहेबांचं देखील आपण शुभ आगमन पाहिलं. सरपंच पवना नगरचे मावळचं आणखीन एक दमदार नेतृत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं. रामदास भाऊ घारे साहेबांचं देखील शुभ आगमन. त्याचबरोबर मंगेश शेठ कालेकर, समीर दादा ढमाले, त्याचबरोबर शुभम दादा दळवी, गणेश भाऊ गोरे आणि सन्मानी महेशभाई घिसरे साहेबांचं दमदार आगमन या सोहळ्यामध्ये स्वागताच्या स्वरूपात आपण नक्कीच आयोजकांच्या वतीनं त्यांचा मान सन्मान आपण केला. पण आता या मॅच मध्ये जोरदार हाणामारी करावी लागणार. वेग जबरदस्त आहे गोलंदाजाकडे. जबरदस्त ऍक्शन देखील त्याची पाहायला मिळते. दर्शननं मात्र एक डॉट चेंडूचं दर्शन घडवलंय. ते बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज राहुल पाटीलला. राहुल पाटीलच्या मनगडात ताकद आहे पण टायमिंगचा वापर इथून करावा लागणार. मेरिटनुसार फटकेबाजी करणं गरजेचं आहे टीम सोमाटणे संघासाठी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग वॉक मध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरा लॉंग ऑफ मध्ये. हलक्या हातानं या चेंडूला सरळ खेळले आणि इथे मात्र एकाच पटरीवरती 2 गाड्या नक्कीच पाहायला मिळाल्या. अंतिम क्षणाला रिव्हर्स गेड राहुलच्या गाडीनं टाकला आणि आता तो मात्र सुस्थितीमध्ये. मिडॉन मध्ये या चेंडूला अडवलं क्षेत्ररक्षकानं पण थोडासा लेट झाला चेंडू टाकण्यासाठी. अन्यथा इथे आणखीन एक बॅटर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला असता. अशा वेळी गोलंदाज पुन्हा एकदा हवी होतोय देवळी संघाचा दर्शन. पुन्हा वेगानं बीट केलंय. बॅटची कडा यष्टरक्षकानं टिपलेला झेल. गोलंदाज दर्शन मारतोय बाजी आणि राहुल जाईल डगआउट मध्ये. ठोक डीजे. बॅटर निलेश मैदानाच्या आत. ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज यंगस्टर खेळाडू आता 4थ्या क्रमांकावरती गेलाय.
पण दर्शनचं नक्की आपण कौतुक करूया. जबरदस्त त्यानं आतापर्यंत गोलंदाजी केली. एक वाईट चेंडू त्यानं फेकला जरूर, पण त्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकताना 2 विकेट देखील घेतल्या. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2. 2 गड्याच्या मोबदल्यात 2 अशी परिस्थिती टीम सोमाटणे संघाची पाहायला मिळते. विरोधात देवळी संघ जम बसवतो या मैदानावरती. जणू काही बराच वर्षाचा अनुभव या मैदानाचा त्यांच्या पाठीशी आहे, असं गोलंदाजानं चित्र स्पष्ट केलंय. पण विरोधात आता फलंदाज निलेशला जबरदस्त खेळ करून दाखवावा लागेल. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय, वेगानं अपील झाली, पंच त्यांच्या जागेवरती स्थिर आहेत. बॅटच्या साहाय्यानं सिंगल पूर्ण होतीये. 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-3. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 चेंडूवर जोरदार फटकेबाजी करावी लागणार. 35 प्लस किमान 40चा आकडा स्कोरकार्डवरती असणं गरजेचं आहे. आता मैदानाचा भौगोलिक विचार केला तर धावा घेणं थोडंसं कसरतीचं काम झालेलं आहे ते टीम सोमटणे संघासाठी. पण विरोधात देवळी संघाचे गोलंदाज आक्रमण जरूर करतायत. पण हे आक्रमण जर पुन्हा एकदा एक चांगल्या रणनीतीच्या माध्यमातून युद्धामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जोरदार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. एका दुसरा मोठा फटका येणाऱ्या षटकामध्ये तर जरूर सजवावा लागेल. किमान आता 2 षटकामध्ये 15 प्लसच्या धावांची नोंद स्कोरकार्डवरती होणं अपेक्षित असेल ते त्यांच्या पाठीराख्यांना. पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? नेक्स्ट बॉलर शिळपाटा खोपोली एंड कडना. शुभम कदम गोलंदाजी मार्गवरती आलाय. याच्या आधी दर्शननं गोलंदाजी केली. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणारा शुभम सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती मात्र बॅटर आहे निलेश. डेट चेंडूचा पंचांचा इशारा. पंच देखील येल्लो जर्सीमध्ये चांगली कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. दोस्ती चषक 2026 माध्यम. पंचांना देखील बराचसा अनुभव आहे. रसायनी परिसरातील हे पंच आहेत ज्यांनी आतापर्यंत वाकणण्याजोगी कामगिरी जरूर केली या मैदानामध्ये. पण वेळेला देखील आता महत्व द्यावं लागेल. चांगला चेंडू आहे, फाईन लेग मध्ये खेळलाय. डीप मिड विकेटचा चित्रक्षक चेंडूवरती आला, चेंडूची पकड केली. तत्पूर्वी आपण बघतोय उचल फेक या दरम्यान पाहायला मिळाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावांची नोंद आणि आता टोटल पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. 2-5. थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये टीम आपण पाहतोय तो सोमाटणे संघ खेळतोय. पण या परिस्थितीमधनं देखील स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपली नाहीये. कारण या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये मी अजून जिंकलो नाहीये. वेगानं या चेंडूला पुन्हा एकदा टाकलं गेल्या पॉइंट मध्ये या चेंडूला खेळण्यात आलंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावत पळत प्रयत्न करतोय पण पुन्हा 2 धावांनी आता स्कोर कार्डवरती वाढ होतीये. लगातार दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता टोटल पाहायला मिळते ती 7. 2-7. आक्रमण तर निलेशच्या बॅटमधनं होतोय पण त्याला एका मोठ्या फटक्याची गरज आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि तो आत्मविश्वास येणाऱ्या चेंडूवरती बिल्डअप होईल का? लोअर फुल टॉस. पुन्हा कार्पेटच्या साईनं लेग साइड मध्ये या चेंडूला पुश केलंय. पुश केल्यानंतर गोलंदाजानं क्षेत्ररक्षकाला खुश करण्याचं काम केलं पण क्षेत्ररक्षकानं केली चूक आणि या चुकीला माफी नाही. पुन्हा तिसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात त्या शुभम या गोलंदाजानं आणि टोटल स्कोरकार्डवरती 9 धावसंख्येची नोंद झाली आहे. हळूहळू सोमाटणे संघ या मॅच मध्ये थोडासा स्वतःला सिद्ध करताना प्रयत्न जरूर करतोय. प्रयत्नांना यश नक्की मिळेल पण प्रयत्नांमध्ये आत्मविश्वास आणि प्रयत्नांमध्ये जिंकण्याचा उत्साह आणि त्याच ताकदीनं आपण बघतोय संघर्ष असला पाहिजे. आणि तो संघर्ष करण्यासाठी आता हे 2 बॅटर सज्ज झालेले आहेत. आपण आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय आणि ते गावाचं नाव सातत्यानं चर्चेत राहिलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण या चेंडूवरती गोलंदाज शुभमनं दिलंय. देवळी संघ देखील बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव घेऊन या दोस्ती चषकामध्ये आलाय आणि आता दमदार कामगिरी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे. शांत वातावरण.
क्रिकेटला पोषक असं मैदान आपण पाहतोय. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. लगातारचा दुसरा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव गेलाय 9 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 2-2-2 असा आकडा पाहायला मिळाले. आता लगातार 2 चेंडू निर्धाव, डॉट डॉट असा या आतापर्यंत ओव्हरमध्ये झालेलं अनालिसिस आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे जोरदार हाणामारी केली जाईल का? पण या नादामध्ये पुन्हा एकदा यष्टिक्षकानं साधली संधी. हा तिसरा बॅटर आहे जो यष्टिक्षकानं कॅच पकडल्यानंतर मैदानाच्या बाहेर जातोय. सोमाटणे संघाला जोरदार हादरा आणि हादरा क्रमांक 3 या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. डीजे तिसऱ्या षटकाची आता सुरुवात होईल. रिलायन्स पेट्रोल पंप एंड कडनं आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज दीपेश आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय राजेश हातमोडे. देवळोळी संघाच्या विरोधात सोमाटणे अशी ही लढत मैदानाच्या आत पाहायला मिळतीये. आतापर्यंत देवळोळी संघानं सोमाटणे संघाच्या बॅटरला बांधून ठेवलंय. 2 षटकामध्ये 9 धावा खर्च करत त्यांनी 3 विकेट मिळवल्यात. छोटे छोटे जे उद्योजक होते या मैदानावरती, त्यांनी मात्र त्यांचा आजच्या रात्रीचा कोटा पूर्ण केलाय. पण राजा अजून आहे. राजाची भेळ नाईट रजनीमध्ये खूप फेमस असते आणि ती भेळ इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. आणि त्या भेळचा आस्वाद देण्याचा प्रयत्न यावेळेस बॅटरनं केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा 4 धावांचा इशारा आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आलेला हा जबरदस्त फटका आहे जो दमदार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना कराडे संघाचा संघनायक आणि आयशा 11 बारापाडा संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपल्याला टॉससाठी यायचंय. बिलाल दुदुके यांना विनंती की आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीचा सामना म्हणजे 3 षटकाचाच असणार. याच्यामध्ये वेळ मात्र शंका नाही. काल देखील 3 षटकांचे सामने झालेत. कुवेत रिटर्न आमचे बिलाल दुदुके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि रहीम त्यांच्या बरोबरीनं असते जे जलगाव रिटर्न आहेत. पुन्हा एकदा वेगानं बीट केलंय. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं. 13 या आकड्यावरती आता स्कोर कार्ड स्थिर आहे. क्या तेरा क्या मेरा. चांगली कामगिरी करताना अनवर भाईंनी सांगितले आसिफ सय्यद यांची मी साथ सोडणार नाही. जबरदस्त कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये, पण गोलंदाजाचं देखील कार्य वाखाणण्याजोगं आहे. मगाशी मी आयन बेडेकर यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी मला सांगितलं आमच्या गोलंदाजानं जर टप्पे टाकले असते तर कार्यक्रम आमचा झाला असता, पण त्यांचे टप्पे पडल्या न मुळे कार्यक्रम आमचा झाला. खरी या मैदानावरती आजच्या भौगोलिक परिस्थितीचा इतिहास आपण पाहिला तर 64 धावा या सर्वात जास्त धावा त्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळाल्या. थोडासा अभ्यास आता करावा लागणार टीम अमन स्पोर्ट्स हाळ संघाच्या बी संघाच्या खेळाडूंना. यंगस्टर आहेत, अनुभव कमी आहे, पण आपण बघतोय जावेद बेडेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम खेळतीये मैदानाच्या आत. एक स्पर्धा त्यांना गाजवली दोस्ती चषकाच्या माध्यमातून सासगावच्या मैदानावरती, पण आपल्या घरच्या मैदानावरती त्यांनी थोडंसं प्रेक्षकांना नाखुश केलंय. गल्ली गल्ली नाक्या नाक्यावरती आता त्यांना बऱ्याचशा टिप्स दिल्या जात आहेत आणि त्यातून माझी देखील एक टिप्स आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज हवी होताना सिंगल मात्र इथे देतोय. 14 धावाचा स्कोर गडवरती लागल्यात. उद्याची रात्र देखील खास आहे. जावेद बेडेकर आज मी त्यांचा ऋणी आहे, कारण त्यांनी मला जेवणाचा आस्वाद दिलाय. मुनीर सर त्यांनी वेळ बघितली आणि नक्कीच ते माझ्या हक्केला धावले. आज आमचे आयोजक थोडेसे बिझी होते. मावळवरनं त्यांचे पाहुणे आल्यामुळे त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये बराच वेळ त्यांचा दबडला. ते स्वतः अजूनही जेवलेत की नाही मला याचा प्रश्न पडलाय. पण नक्कीच स्पर्धा पुढे चालली याचा आनंद देखील आहे. दोस्ती चषक 2026चं माध्यम आणि या माध्यमातून आता आपण पाहतोय जबरदस्त बिग फाईट तगडी लढत मैदानाच्या आत. सोमाटणे संघाच्या विरोधात तेवळोली. आतापर्यंतची परिस्थिती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सोमाटणे संघानं बॅटिंग करताना 3 गडी गमावले आणि टोटल स्कोर गडवरती धावा लागल्यात त्यात 14. अजूनही शेवटचं षटक आहे. तोडफोड मार धाडवलं षटक. इथे जर 15 ते 20 धावा आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकतो. आई सोमजाई प्रसन्न सोमाटणे संघासाठी. आता आई माऊली धावणार का? कराडे संघाचा कॅप्टन. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर आपण टॉस साठी यायचंय. आणि टीम आयशा 11 बारापाडा. उद्या कदाचित आयशा 11 अमन स्पोर्ट्स हाळ मैदानाच्या आत खेळणार का की भडवळ? अण्णा सांगतायत 2 आहेत. मग कदाचित अमन 11 देखील असू शकते. एक स्टार्टरची गरज आहे आता मुनीर पटेलला. तो स्टार्टर मिळाला आणि हीच ती स्पर्धा आहे. इथून चांगलं कमबॅक त्यांचं होऊ शकतं. पुढचा हंगाम आता रबर बॉलचा आलाय. बारापाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. अपील बघा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने केली आहे, पण गोलंदाज त्याच्या जागेवरती स्थिर आहे. त्याला आत्मविश्वास कमी होता या चेंडूवरती. डॉट चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हवी झालाय आणि 4थ्या क्रमांकासाठी आलेला गोलंदाज करण पाटील. जबरदस्त गोलंदाजी करताना फुलटॉस पण धीम्या गतीनं. गोलंदाजानं आता ओळखलंय खेळपट्टीवरती काय पाहिजे. मागणी तसा पुरवठा. दोन्ही टीमचे कर्णधार आलेले आहेत. कराडे खुर्द संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात आयशा 11 बारापाडा. टॉस बिलाल दुदुके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. गोवेत रिटर्न आहेत. बिलाल दुदुके टॉस उडवल्यानंतर पावती फाडावी लागते मुनीर पटेलकडे. तीन षटकांसाठी खेळ असेल. या बिलाल सर या आपण टॉस बॉक्स मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफ मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. हिट देखील तिथे डायरेक्ट पाहायला मिळालं आणि अशा वेळी आपण बघतोय रनआउटची विकेट देखील मैदानाच्या बाहेर येते. चापा की काटा. टॉस जिंकलाय कराडे खुर्द या टीमनं. निर्णय काय सर? निर्णय पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलाय झटपट पटापट. विरा 11 कराडे खुर्द ज्याचे पुरस्कर्ते सागर मोरे सर आहेत. प्रशांत कुरंगळे मैदानाच्या आत दाखल झालाय. 12-15 असा त्याच्या टी शर्ट वरती क्रमांक आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा आहे 2 मोठे फटक्यांची. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जर 2 मोठे फटके या फलंदाजाच्या बॅट मधनं आले ना तर नवीन ऊर्जा नवीन संजीवनी पाहायला मिळेल. राजेश स्ट्राईक एंड वरती आणि हा अकू टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न झाला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये जरूर झालंय. कॅच सुटला आणि 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने आता ऊर्जा तर नक्कीच पाहायला मिळते. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 18. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा पटका पुन्हा एकदा मॅच मध्ये गंमत वाढू शकतो. काल थोडासा हलकासा पाऊस पडल्यामुळे मैदान थोडंसं स्लो झालं होतं. पण आज खेळपट्टीवरती असं वाटलं होतं फलंदाज हवी होतील. पण आजच्या रात्रीमध्ये काय घडलंय 6च्या आधी ते मात्र सांगणं कठीण झालं, कारण गोलंदाज हवी झालेत.
आज स्पिन गोलंदाजी जास्त चालतीये, उद्या कदाचित फास्टर चालतील. कार्पेटच्या साईनं खेळलेला फटका पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं गेलं, सिंगल आली. उद्या ताबीजची कसरत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. आणि मुनीर पटेलचा जलवा. उद्या मुनीर पटेलने जर लगातार 3 षटकार मारले तर नक्की मी त्याला हलवा खायला देणार. LBW ची अपील झाली आणि पंचांनी बोर्ड उंचावलंय, म्हणजे बॅटरला आता करावा लागेल परतीचा प्रवास. सोमाटणे संघ थोडासा अडचणीत जरूर आहे, पण क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगणं कठीण आहे. मुनीर पटेलला देखील असे बरेचसे उन्हाळे पावसाळे पागलेत. आज थोडासा अवघड जागेचा प्रवास तो करतोय, पण नक्कीच त्याचं हे विघ्न दूर होईल अशी आपण अपेक्षा करूया. जावेद बेडेकरनी तर मात्र त्याच्या 50 धावांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर तर केलंय, पण उद्या मुनीर पटेल 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळवणार का, याच्यावरती पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आता ताबीजला शोधावं लागणार. तमीम मुल्ला सरांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती आहे, जे पनवेलचे पाहुणे आहेत आमचे, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सोमाटणे संघाच्या विरोधात देवळोळी अशी बिग फाईट तगडी लढत मैदानाच्या आत होती, पण इथे मात्र आता थोडासा धावांचा आलेख कमी झाल्यामुळे देवळोळी संघाचे खेळाडू थोडेसे मनामध्ये खुश आहेत, पण अजूनही फलंदाजीच्या जोरावरती ही मॅच जिंकण्याची संधी ते शोधत असतील. 24 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 19 धावा पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. चला झटपट पटापट आपले बॅटर आता मैदानाच्या आत पाठवा. टीम देवळोळी. देवळोली रसायनी परिसरातील टीम आहे. मला असं वाटलं होतं कर्जत परिसरातील ही टीम आहे की काय. मी मोडकला शोधत होतो, पण इथे रसायनीचे बरेचसे खेळाडू मला पाहायला मिळाले. उसराई प्रसन्न देवळोली हा संघ मैदानाच्या आत आता फलंदाजी करेल आणि त्यांच्या विरोधात सोमजाई प्रसन्न सोमाटणे हा संघ गोलंदाजी करणार. आजच्या रात्रीमध्ये मी मगाशी सांगितलं ना, 6 नंतर असं काय घडलंय जे मला देखील टेन्शन मध्ये आणतंय की ते गोलंदाज हवी झाले. बऱ्याच मॅच लो स्कोरिंग झाल्या. ताबीजला आपण नक्कीच मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया थोड्याच वेळात. पाहुणे इथे आलेले आहेत आणि आयोजक स्वतः त्यांना घेऊन आलेत. आसिफभाई सय्यद यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये स्वागत करेल. काय दमदार मान्यवरांना त्यांनी या व्यासपीठावरती आमंत्रित केलं आणि त्यांच्या आग्रहाखातीर आपण आदरणीय दमदार मावळच्या आमदारांचा फोन कॉल देखील ऐकला. बॅटर पाठवा. देवळोली संघाच्या खेळाडूंना मी विनंती करेल बॅटरला की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आत जा. जसं पहिल्या इनिंगला सोमाटणे संघासाठी बंधन होतं वेळेचं, तसं बंधन आता तुम्हाला देखील आहे. 24 मध्ये 20 धावांची गरज. तमीन भाई मुल्ला यांचं मात्र स्वागत आपण इथे करतोय. अल्ताबाई जलगावकर यांना देखील मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत या मंचावरती केलं जात आहे. चेंडू त्या मैदानाच्या आत. ताबीज सर. तमीन सरांचं स्वागत मात्र केलं जाईल अल्ताफ यांच्या शुभ हस्ते. ताबीजचं एक काम मात्र जावेद सर खूप चांगलं आहे. जे चेंडूचं पूर्णपणे कलेक्शन त्यांच्याकडे. ते आल्यानंतर चेंडू राहिलेत, ते यायच्या आधी चेंडू गायब झाले होते. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी चेंडू लागतात. आणखीन एक चेंडू मैदानाच्या आत दिला जाईल. पाहुण्यांचं स्वागत इथे झालेलं आहे. ताबीज सरांची नजर खूप तीक्ष्ण आहे. असं म्हणतात बाजीराव की तलवार, चीते की चाल और ताबीज की नजर पे संदेह नहीं करते. ये नजर खोल तक जाती है. जहां पे विषय खोल है
चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होते. गुणलेखाची कामगिरी ते करत आहेत. असं म्हणतात आकाश सर, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून आपण गुणलेखाकडे पाहत असतो. सागर मोरे आता मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी खरंच खूप मोठं पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये दिलंय. त्यांचं पुन्हा एकदा आपण नक्कीच कौतुक करूया. आई एकविरेचे ते निसंत भक्त आहेत. सातत्यानं दर मंगळवारी वेळ मिळेल तसं ते एकविरेला जात असतात आणि आई माऊलीची कृपा सदैव त्यांच्या पाठीशी राहो हीच आई माऊलीचरणी आपण प्रार्थना करूया. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत डिके आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार. 24 मध्ये करायच्यात 20 धावा. गेम इज ऑन. एका दुसऱ्या आता विकेटची गरज आहे. मेडन षटकाची देखील गरज आहे टीम सोमाटणे संघासाठी. पण पलीकडे आता मनामध्ये हेरला असेल टीम देवळोली संघानं हा सामना झटपट पटापट जलद गतीनं उरकवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि हा फटका लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जातोय. सीमारेषेच्या अगदी बाहेर आरपार दमदार सुनील अण्णा शेळके आमदारांची आठवण करून देणारा षटकार. ठोक डीजे. फटक्यामध्ये होता दम. धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार आला, खातं ओपन झालं. 20 धावांचा पाठला करताना 6 धावा आल्या. आता चेंडू उरले 23 आणि करायच्यात 14 धावा. हलक्या हातानं या चेंडूला रिस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. पुश करा आणि खुश राहा. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला गेला. स्टार चायनीज यांचं नक्कीच मी आज कौतुक करेल. काय टेस्ट त्यांच्या चायनीजला आहे. चेंडू मात्र थोडासा मैदानावरती गरंगळत जातोय. कधी क्षेत्ररक्षकाच्या हातात तर कधी क्षेत्ररक्षकाला उलकावणी देत. इथून मात्र 2 धावांचं रूपांतर या चेंडूवरती झालं. 9 धावसंख्येची नोंद झाली आहे. इथे आल्यानंतर इराणी चाय, मामूचा चहा, स्टार चायनीज, फालुदाचा आनंद, राजाची भेळ असं बरेच काही या स्पर्धेमध्ये आहे आणि ते आज चाकण्याची संधी मला मिळाली. पुन्हा सिंगलचं रूपांतर डबलमध्ये. अगोदरच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यावरती जर अशा क्षेत्ररक्षकाने धावा खर्च केला तर 13वा महिना मात्र यायला वेळ लागणार नाही. टोटल आता 11. 20 चेंडू 9 धावांची गरज होती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये या चेंडूला गॅदर केलं गेलं. सिंगल आली. एका धावेनं स्कोअर कार्डवरती वाढ. 19 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. रहीम आनंद घेत आहेत. चांगलं गुणलेखन त्यांनी केलं. आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. जैसा चाहे वैसा मारा है. हावी हो चुके हैं बल्लेबाज गेंदबाज के ऊपर और यहाँ पे 4 रन जरूर स्कोर कार्ड पे जुड़ चुके. टोटल स्कोर कार्ड वरती आता धावसंख्येची नोंद झालेली आहे ती 16. म्हणजे विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे आणि चेंडू उरलेत ते 18. 3 षटकामध्ये 4 धावांची गरज. सोमाटणे संघाच्या विरोधात देवळोली संघ हवी झालाय. चला नेक्स्ट मॅच साठी कराडे खुर्द संघाला मी विनंती केली की आपण आता जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती ठाम राहताना मैदानाच्या आत मात्र दाखल व्हा. वीरा 11 कराडे. आई गारमाता प्रसन्न ही टीम मैदानाच्या आत नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल. सागर मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे जो विरोधात खेळणार आहे तो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आयशा 11 बारापाडा संघाच्या. पण इथे कॅच पकडण्याची संधी होती. कॅच सर सुटलाय. सिंगल पुन्हा एकदा पाकला मिळाली. 17 धावसंख्येची नोंद झाली आहे. विजयासाठी 3 धावांची गरज. कदाचित ताब्बीत सर या चेंडूवरती मॅच संपवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असणार. त्याचे इरादे आता बुलंद झालेले आहेत. मनगडात ताकद आहे.
आणि आयोजकांना देखील त्यांनी चांगली संधी निर्माण करून दिली. आडव्या बॅटनं हा फटका जरूर खेळलाय पण क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला आपल्या संघासाठी. इथून एक धाव मिळतीये. एका धावेनं आता स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 18 धावसंख्येची नोंद. गोलंदाज गणेश दुसऱ्या क्रमांकावरती आलेला हा गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक त्याला साथ देखील देत आहेत. आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. आसमानी सफर करण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू लँड झालाय. तू की मी की तू या दरम्यान झेल सुटला. सिंगल आली. विजयासाठी आता एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. स्कोर इज लेवल. या दरम्यान हा सामना जिंकलाय तो देवळोली संघानं आणि या मॅचचा हिरो असेल तो गोलंदाज दर्शन ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आयान